संतांचं कार्यच ते आहे. साधूंचं कार्य ते आहे की या जीवाचा, सकल जीवांचा उद्धार कसा होईल याच्यासाठी माऊलींनी ते ज्ञान उकल करून आपला सर्वांना सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे वर्षे वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. त्या समुद्रासारखा तो संतोषी आहे हो भक्त. समुद्र कसं संतोषी आहे? संतोषी कसा आहे समुद्र? त्याच्या ठिकाणी असंतोष आहे का? तो अहो लय मोठा लय लाटा दिसतो तो. काय तो समुद्र इतका अफाट मोठा आहे. समुद्र पाहिला असेल त्याला कळेल. परंतु तो समुद्र आपली रेखा ओलांडीत नाही, आपली पातळी ओलांडत नाही. तो आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहतो. आणि जो आपल्या मर्यादेमध्ये राहतो तो संतुष्ट. पाऊस पडला खूप आणि नद्यांना पूर वाहू लागले. सगळ्या भारतभर इतकं पूर आले, गावाचे गावं वाहून चालले, सगळं झालं. इतकं पाणी झालं. त्या नद्या, सगळ्या नद्यांनी पाणी वाहून त्या समुद्राला मिळालं. आता तुमचं घरामध्ये माठ जर पाहिला भरलेला आहे आणि त्याच्यात पुन्हा कळशीभर पाणी ओतायचं म्हणलं तर काय होईल? तर माठ उचमळून जाईल ना, पाणी बाहेर पडल, सगळं घरात पाणी होईल का नाही? पण समुद्रामध्ये इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो, इतकं पाणी, सगळ्या नद्या रात्रंदिवस त्याच्यात पाणी ओतत असतात. कधी असं घडलं का? समुद्राने आता मर्यादा सोडली, आता लय पाऊस झाला हो, आता समुद्राचं पाणी सगळीकडं पांगलं असं पृथ्वीवर. असं कधी घडलं का? त्याने आपली रेखा ओलांडली नाही. किती मोठाले लाटा होऊ द्या त्याच्यामध्ये, पण त्या रेषेच्या बाहेर तो आला नाही, येणार नाही. त्याच्या मर्यादेमध्ये तो आहे. हा, मग पूर्ण पाणी तो सामावून घेतो आपल्यामध्ये. एवढे तो संतुष्ट आहे. म्हणून वर्षा ऋतू शिवाय देखील जसा समुद्र नेहमी पाण्याने अगदी जसाचे तसा भरलेला असतो. उन्हाळ्यात गेला तरी तसंच आणि पावसाळ्यातही तसंच असतो. तसा तो भक्त असतो. आनंदाचे उपचार केल्याशिवायही जो सहज आनंदात निमग्न असतो, त्याच्या ठिकाणी दुःख नाहीच आहे. कोणी चांगलं म्हणा, कोणी वाईट म्हणा, कोणी टिंगल करा, कोणी टवाळी करा, कोणी काही करा, त्या भक्ताची तो कसा आहे, जसा सगळ्याला समान आहे. एखाद्याने स्तुती केली, तुम्ही चांगली हो, तुम्ही असं, तरी त्याला त्याचं सुख वाटत नाही. आणि त्रास दिला तरी दुःख वाटत नाही. तो त्या दोन्ही समयाला जसा शांत असतो, समाधानी असतो, तो त्याच्या भगवंताच्या नामस्मरणाच्या आनंदात असतो. यो मद भक्त समे प्रिया, भगवंत म्हणतो. आणि आपलं कार्य तो चालू ठेवतो, त्याच्यात खंडना करत नाही. लाभ हो, अलाभ हो, काही हो, त्याला त्याच्याशी, त्या लाभाशी घेणं नाही आणि त्या अलाभाशी त्याला त्याचं काही घेणं देणं नाही.
कोणत्याच गोष्टीचं घेणं देणं त्याला नाही. त्याला घेणं देणं कोणत्या गोष्टीची आहे? भगवंताशी आहे, नामस्मरणाशी, चिंतनाशी. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळी. त्याला त्याच्याशी घेणं आहे. म्हणून तो त्या आनंदामध्ये सततम कीर्तयंतो मा, सतत भगवंताचं नामस्मरण, सतत कीर्तन भगवंताचं, असा तो आहे. वाहणी आपुली आण धरी जो अंत कर्ण, निश्चया साचपन जयाचे नी. निश्चयाचा ठाम मेरू येतो. आपल्याच मनाला आपल्या ठिकाणी तो शपथ घालतो. आपण जर एखाद्याला म्हणतो ना शपथ, तसं त्या मनाला शपथ घालतो, जागेवर ठेवतो. माझी शपथ आहे तुला, त्याचे चरण सोडू नको. चरणसेवा अखंडित, काही हो तुझे. आणि मग भरपूर प्रलोभनं येतात. हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, विकार जे आहेत ना, हे येतात. लक्ष्मी गेली देवाकडं. आता लक्ष्मी कोणाला नको आहे? पैसा. आपल्याला असं वाटतं लाख रुपयाचं तिकीट मिळेल बरं होईल, 1 कोटीचं मिळेल तर बरं होईल. पैसा कसा मिळेल? पण ती लक्ष्मी जी आहे ती आपल्याकडे आल्यानंतर काय होतं? आपण तिला स्वीकार करतो. देवाने केला का? ती देवाकडे गेली आणि देवाने डोळे झाकून घेतले. तिकडं बाजूला राह, तिकडं राहायचं, पायाजवळ. कारण की ती जर आली तर ती डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही. आणि डोक्यावर बसून मिरे वाटी ती. आणि ती एकदा मिरे वाटायला लागली की याचा अहंकार वाढला आपल्यासारखा. आपणच जगामध्ये तो भक्त असतो, त्याला प्रलोभन येतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो त्याच्या सिद्धी आल्या, सिद्धी त्याच्याकडे येतात. त्याला पैसा खूप मिळायला लागतो, धनदौलत मिळायला लागतो. त्याच्याकडे काम येतो, त्याच्याकडे क्रोधही येतो, त्याच्याकडे लोभही येतो, त्याच्याकडे मोहही येतो. आणि हे त्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर फसवून त्याला भगवंतापासून नाही हात ना हा बस विण्याला लागला, विण्याला लागला, विण्याला. राम हे त्याला फसवून काय करतात? हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर त्या भगवंतापासून त्याला बाजूला नेण्याचा प्रयत्न करतात. मंदिरात देवाचं दर्शन घेतलं, तुम्ही बाहेर निघाले, किती वेळ नामस्मरण केलं सांगा बरं? देवाचं नाव घेतलं की पुन्हा पुन्हा देव आठवला का? संपलं. लागू कामापुरता देऊळ तेवढं संपलं, देव संपला. रामकृष्ण रे. लागले बाकीचे उद्योगाला. याच्यात काय मिळेल का, त्याच्यात काय मिळेल का, इकडं काय होईल का, तिकडं काय होईल का, कोण मला काय म्हणतो. हे फसवंय सगळं जग. नश्वर आहे. जे सत्य आहे, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला असं म्हटलं बाबा महाराजांनी. येरती माईक दुःखाची जनिते, नाही आधी अंती अवसानू. हे माईक म्हणजे खोट आहे. अलग अलग. एक लहान पोरग होतं, आईने त्याला एक ठोकळा दिला. तर पहिले ते ठोकळे असायचे, ते ठोकळे रुपयाचा ठोकळा, आणि ते असं रुपये ठोकळा खेळत बसलं. दारात खेळत होतं.
तेवढंच एक भिकारी भीक मागायला आला. त्या भिकारीने पाहिलं तो ठोकळा. अरे ठोकळा, पोरग खेळत आहे. त्याला वाटलं हे पोराला काय कळत आहे. त्याने घेतलं तर पोरं. बरं झालं रुपये मिळाला आपल्याला. आता त्यावेळेस रुपये म्हणजे लय महत्वाचा होता. त्याने घेतलं तो उचलला त्या पोराकडून. ते पोरग लागलं रडायला. आणि मग आईला म्हणलं, आई आई ही भिकाऱ्याने माझा रुपये घेतला. आई म्हणले घेऊन दे, जाऊन दे, तो खोटा आहे. खोटा आहे म्हणल्यावर भिकारीने टाकून दिला. तसं आपली गंमत आहे. आपल्याला जोपर्यंत हा संसार खोटा आहे, हे सगळं खोटं आहे, जोपर्यंत आपल्याला कळत नाही. म्हणून संत या भजावे सर्वस्वीची. संतांना भजा, सद्गुरूला भजा आपल्या. हो, जीवनात गुरु कशासाठी असावा. जीवन काय हे कळलं पाहिजे ना. आपण काय जन्म घेतला आणि जन्म घेऊन आपण काय केलं कळलं पाहिजे ना थोडंसं. ज्याला कळलंच नाही त्याचा काय उपयोग आहे की नाही. मग मी काल म्हटलं होतं, जन्माला आला टिंब टिंबन पाणी वाहता वाहता मिळाला. ठीक आहे नाही. तो तरी बरा रेडा. माऊलीने म्हटल्याबरोबर वेद बोला. बोल रे रेड्या ऋग्वेद. तो ऋग्वेद बोलायला लागला. आणि मग हा सुधारण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. हे ज्ञान का माऊलींनी दिलं आपल्याला, की जीवन काय कळालं पाहिजे आपल्याला. नाही कळणार. काल सांगितलं ते म्हातारं मरायला लागलं तरी ते असं करायचं तिकडं. त्याला वाचा आल्यावर तो म्हणे शेजाऱ्यांनी चाळण नेली. पोरं म्हणे आता घ्या 2-2 तोंडात मारून. असं वाटलं का देवाचं नाव घेत असेल, काही सांगत असेल, किंवा काहीतरी धन दौलत काहीतरी कुठंतरी ठेवली असेल. म्हणजे किती लोभात गुंतलेला आहे मनुष्य. हे फसवतात माणसाला आणि तिकडं जाऊ देत नाही. कारण की त्या गोलोकाला जायचंय, वैकुंठ लोकाला जायचंय, साखेत लोकाला जायचंय. असे अनेक लोक, त्या लोकामध्ये जायचं म्हणजे तो त्या प्रकारचा, त्या बुद्धीचा, एकनिष्ठ भगवंताशी तो असावा लागतो. तरच तिथं सिलेक्शन आहे. इलेक्शन नाही, सिलेक्शन. इलेक्शन सिलेक्शन फरक आहे. तिथं देवाच्या ठिकाणी सिलेक्शन, निवड आहे. आणि ती निवड करूनच देव लोकाला जातो. नाही तर मग आहेच आहे. हो. आणि एक योनीमध्ये भटकावं लागतं.